फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44। ये तो केवल झांकी है, अरे बहुत कुछ बाकी है। नारी नहीं चिंगारी है। यानंतर बोलतील नामदार अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। एकच वादा, एकच वादा। आपल्या सगळ्यांचे नेते, मंत्रिमंडळातील माझे सहकारी छगन भुजबळ साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवळ, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मराव बाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, उपस्थित असणाऱ्या समीर भाऊ भुजबळ, विधिमंडळातील माझे सहकारी बाबासाहेब पाटील, नितीन पवार, संजय शिंदे, मनोहर चंद्रिका पुरे, उमेश पाटील, लतीफ तांबोळी, प्रशांत कदम, खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारी निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं महिलांच्या प्रमुख या नात्याने रुपाली चाकणकरनी जो पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने माझ्या महिला इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी आपल्या तमाम महिलांचं, इथं असणाऱ्या, वर तिथं बसलेल्या, बाहेर असणाऱ्या, आणखीन कुठं असणाऱ्या सगळ्या महिलांचं स्वागत करतो। मी रुपालीला, तसंच सुरेखाताई ठाकरे असतील, राजलक्ष्मी भोसले असतील, आभाताई पांडे असतील, आमच्या वैशाली नागवडे असतील, भावना नखाते, प्रेरणा बलकवडे, पूजा कदम, निकम, सगळ्याच महिलांची मी नावं घेत नाही, परंतु 10 जूनला शिवाजी पार्कला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेला दिवस मला आठवतोय। प्रमुख या नात्याने भुजबळ साहेब, समीर, सगळेजण इथं आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय, तुम्ही काम करताय, परंतु असा उत्साह आणि एवढ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं स्वागत करत असताना कोण काय घालत होतं, सुनील तटकरे सांगत होते, दादा चिडू नका, गप्प बसा, दादा गप्प बसा। त्याला वाटलं ही बाबा चिडला की जाईल निघून, परंतु मी माझ्या आया बहिणींचं ज्या प्रेमाने, ज्या उत्साहाने ते सगळे येत होते, स्वागत करत होते, माझा आदिवासी भाग असेल, माझा धुळे नंदुरबारचा असेल, माझा विदर्भातला असेल, माझ्या कोकणातल्या महिला असतील, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील, माझ्या मराठवाड्यातल्या असतील, सगळ्याच भागातल्या महिला आणि प्रचंड उत्साह, त्याच्यात अवधूतनीय ज्या पद्धतीनं गाणं, गीत इथं आपल्या सगळ्यांच्या करता सादर केलं, त्याच्यातून तर अजून उत्साह द्विगुणित झाला आणि सगळ्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य आलं, एक जोश आला आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे, एकंदरीतच हे सगळं काम करत असताना महिलांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। आता तर पुढच्या 2029च्या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की लोकसभेचे पण सभासद आणि विधानसभेचे पण सदस्य हे बरेचसे महिला त्या ठिकाणी निवडून येणार आहेत। महिलांना एकंदरीतच मी आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करत असताना, त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, खऱ्या अर्थानं मातृवंदनेचा हा महिना म्हणून ओळखला जातो। कारण का तर याच महिन्यात स्त्रियांच्या शिक्षणाची ज्योत लावणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारीला आपण सगळ्यांनी साजरी केली
आणि त्याचबरोबर स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांची जयंती आपण 12 जानेवारीला त्या ठिकाणी साजरी केलेली आहे। महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणीच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे। या सर्व मातृशक्तीला मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्रिवार वंदन त्या ठिकाणी करतो। आज हे सगळं काम करत असताना आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। मगाशी भुजबळ साहेबांनी, तटकरे साहेबांनी, अदितीनं, रुपालीनं, सुरेखाताईंनी काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही सगळ्याजणी सावित्रीच्या जिजाऊंच्या लेकी आहात आणि त्याच्यामुळं जिजाऊ माँसाहेबांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य स्थापन केलं आणि आपल्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू केली करून महिलांना स्त्री शिक्षणाची दारं खुली करून दिली। महाराणी ताराबाईंचा शौर्याचा इतिहास हा त्यांनी घडवला आणि त्या इतिहासाची अनेकांना प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे। मगाशी अवधूतने जे काही गीत तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलं, मी फार बारकाईने ऐकत होतो, भुजबळ साहेब ऐकत होते। त्याच्यामध्ये जुन्या ह्या सगळ्या शौर्यवान महिला त्यांचा तर उल्लेख होताच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नवीन पिढी जी आलेली आहे त्या तरुणींना, त्या युवतींना ह्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन पुढे जायचंय आणि महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय। राज्यातल्या स्त्री शक्तीनं अनेक शतकं समर्थपणे केलेले आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे। शेती असेल, शिक्षण असेल, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत। मी गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळेजण विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो, विधिमंडळाचं अधिवेशन होतं आणि मी शनिवार रविवार त्याच भागात होतो। कधी अमरावतीला जात होतो, कधी गडचिरोलीला जात होतो, वेगवेगळ्या भागामध्ये तिथं जात होतो। मी तिथं गडचिरोलीला गेलो, तिथं दौऱ्यावर गेल्यानंतर अक्षरशः दुर्गम भाग, नक्षलवादी वेगवेगळ्या घटना तिथं मागच्या काळामध्ये अनेकदा घडलेल्या, परंतु त्या भागातल्या मुली, आदिवासी समाजाच्या मुली, अतिशय तरुण मुली आणि त्या वोल्वो मोठे ट्रक असतात, भरपूर त्याच्यामध्ये खनिज भरलेलं असतं, ते वोल्वो मुली अतिशय मोठ्या गाड्या आत्मविश्वासाने चालवताना मला पाहायला मिळाल्या आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणले, दादा याच्या आधी आम्हाला कुठं रोजगार नव्हता, आम्हाला आता 30,000 रुपये महिना पगार मिळतोय, आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मदत होतीये, आम्हाला कुठलीही अडचण राहिलेली नाहीये। आता आम्ही प्रत्येक जण मोटरसायकल घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येत असतो, 8 तासाची ड्युटी उत्तम पद्धतीने काम करतात। मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं, एसटी महामंडळामध्ये देखील तुम्ही बेस घ्या किंवा कुठलेही एसटी महामंडळ आपलं घ्या, कंडक्टर आता महिला नाही आहेत, तर काही महिला चालक सुद्धा झालेले आहेत। याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। अनेकदा आम्हाला विमानातनं जाण्याची संधी मिळते, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, देवेंद्रजी असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, कामाच्या निमित्तानं लवकर तिथं पोचायचं असतं। विमानाने हेलिकॉप्टरने जात असताना बऱ्याचदा 2 पायलट असतात, त्याच्यातली एक महिला पायलट असते, कधी कधी दोघी पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजावं दोघी महिला आज पायलट आहे, इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात। महिलांची एक पद्धत आहे, एक रीत आहे, एक त्यांचा स्वभाव आहे, जे काम करायचं ते चोख करायचं, त्याच्यामध्ये कुठेही। मी मगाशी बघत होतो, मलाही स्वच्छतेचा
खूप अभिमान आहे, आदर आहे. इथं काही कागद बिगद पडली होती, राजलक्ष्मीताई गेल्या, निम्मी कागद उचलली आणि बाजूला करून टाकली. 2-4 कागद तिथं पडली होती, रुपाली उठली, तिनं तिथली कागद उचलली. आमच्या पुरुषापैकी एकही गडी उठला नाही. शेवटी कुठलंही काम असू द्या, तिथं महिलाच पुढे येतात हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. मला आठवतंय, भुजबळ साहेबांना पण आठवत असेल, आम्ही ज्यावेळेस महिलांचं बिल पास केलं, रात्री 2-3 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबलो होतो आणि 3 वाजता बिल पास झालं आणि मग आपल्याला 33% महिला मिळाल्या. 92च्या साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्हाला वेगवेगळ्या घरात जावं लागायचं. अहो, इथं आता महिला आरक्षण पडलंय, आम्हाला तुमच्या घरातली महिला द्या. पुरुष मंडळी म्हणायची नाही नाही, आम्हालाच तिकीट पाहिजे, तिला नाही द्यायचं. परंतु आता 50% पेक्षा जास्त म्हणजे 221 जागा असतील तर त्याच्यामध्ये जवळपास 111 माझ्या महिला असतात आणि 110 पुरुष असतात. ही आज परिस्थिती आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करतात. महापौर म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सुरेखाताई इथं बसल्यात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. अनेक महिलांना कामाची संधी दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला किंवा काकणभर सरसच काम करत असताना दिसतात. महिलांना संधी मिळाली की ते त्याचं सोनं करतात. हा इतिहास आहे, वर्तमान आहे, भविष्य सुद्धा आहे आणि यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही, कारण त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीचा वारसा आहे. ही गोष्ट कुणाला आपल्याला नाकारता येणार नाही. एकंदरीतच महिला सशक्तीकरणाच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला. आज इथं आदिती आहे, महिलांचं पहिलं धोरण आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, बराच काळ गेला. त्याच्यामध्ये नवीन काही समस्या होत्या, काही प्रश्न राहून गेलेले होते. आदिती सतत मला म्हणायची की दादा तुम्ही महिला बाल विकास हे खातं आम्हाला दिलंय, मग माझ्याकडनं विकास झाला पाहिजे, त्याच्याबद्दल महिला धोरण मला आणायला तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाला सांगितलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनं तिनंही त्याच्यामध्ये अभ्यास केला. तुमच्यासारख्या महिलांना देखील तिनं विश्वासामध्ये घेतलं. काय केलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. माझ्या ठाण्याची, नंदुरबारची, धुळ्याची, गडचिरोली आणि तिकडं चंद्रपूर त्या भागामध्ये असणाऱ्या माझ्या आदिवासी महिलांची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या नाशिकच्या परिसरातल्यांची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे, कोकणातली वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं एखादं महिला धोरण आणत असताना कोणत्याही बाबतीमध्ये कुठली त्रुटी राहता कामा नये अशा प्रकारचा फार बारकाईनं अभ्यास आमच्या मुलीनं म्हणजेच आदितीनं त्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे महिला धोरण त्याच्यामध्ये आणलेलं आपण सगळेजण पाहतोय. राज्यातल्या महिला मुलींचं सशक्तीकरण करणं हाच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील राहणार आहे. या गोष्टीचा आपण सगळेजण अभिमान बाळगला पाहिजे. मी मागच सांगितलं, माझ्याकडे अर्थ मंत्रालय, महिला भगिनींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 6 लाख कोटीचं बजेट या राज्याच्या करता सादर करत असतो. किती? 6 लाख कोटी. आता तर पुढच्या वेळेस कदाचित त्याच्यात अजून वाढच होईल, कारण दरवर्षी वाढ होते. 2 लाख कोटी तर जीएसटी डिपार्टमेंट जे माझ्याकडे अर्थ विभागाच्या अंडर, तोच जीएसटी डिपार्टमेंट उत्पन्नाच्या कराच्या रूपाने राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कर टाकत असतं. आणि मग हे सगळं काम करत असताना अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, नवीन नवीन रोज काही ना काही घडतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असते. महिलांना कुठेही रात्री अपरात्री फिरायची जायची वेळ आली तर तिला तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे. तिथं कुठेही अन्याय अत्याचार होता कामा नये, तिथं कुठेही वेडीवाकडे प्रकार होता कामा नये, याकरता सतत आपण लक्ष देत असतो. त्याकरता काही कायदे केलेत. दुर्दैवाने अजून त्या कायद्याला आपल्याला केंद्रातनं म्हणजेच राष्ट्रपती महोदयांची संमती मिळालेली नाहीये. एकदा आदिती आपल्याला दिल्लीला जावं लागेल
आणि राष्ट्रपती महोदया देखील आज महिला आहेत, त्यांना सांगावं लागेल की महिलांच्या भल्याकरता हे आपण बिल आणलेलं आहे आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्या. कारण समाजातला काही विकृती आहेत, विकृती ते कधीतरी काहीतरी चुकीचं काम करतात आणि त्याला सगळ्या समाजाला जबाबदार धरलं जातं. आणि म्हणून पूर्णपणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, मताचा अधिकार दिलाय, हे सगळं काम करत असताना तिथं कुठेही महिलांना अडचण राहता कामा नये. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्या आपण ज्या वेळेस सत्तेमध्ये होतो त्या वेळेस महिला विकासाच्या करता भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी, सुनील तटकरेजी, इथं बसणारे सगळेच जणांनी, सगळ्यांनी भरीव काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना देखील आम्ही आग्रहपूर्वक महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी आपण महत्वाचा शक्ती कायदा मंजूर त्या ठिकाणी केला. काही जण त्या शेजारच्या राज्यामध्ये गेले, आंध्र प्रदेशमध्ये, काय तिथं कायदा आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यात अजून काय आपण बदल केले पाहिजे, कशाचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपण सगळेजण जातो. आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आम्ही काम करतोय. आपल्याला या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचंय. त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. मगाशी बोलत असताना सांगितलं, 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले, ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण, निव्वळ एनडीएचं सरकार येण्याचं कारण, तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं. आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत. महायुती लढवणार आहे. जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलाला तिथं काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. कारण बघता बघता 23 साल गेलं, 24 साल आलं. 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले. फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागलं की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल. त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहेत. त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे, त्यावेळेस तिथे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकत्रपणे काम करणार आहोत. आज इथं देखील तुम्ही बघितलं, स्टेजवर देखील बघितलं, बाहेर देखील माझ्या महिला आहेत. बसायला जागा नाही म्हणून अख्खा भारत देश इथं बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्व जाती धर्माच्या महिला, पुरुष आपल्याला इथं पाहायला मिळतात. हीच आपली संस्कृती आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. हेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. कुठेही आपण कुठल्याही घटकाला तिथं अडचण येऊन देणार नाही. कुणी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये वाटून घेऊ नये की उद्याच्याला मला काही त्रास झाला तर कुणी माझ्या पाठीशी उभा राहील का नाही. कुठल्याही घटकाने, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, बहुजन समाजाचा असेल किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, मला सगळ्यांना या महिला निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं तमाम महिलांनाही सांगायचं, महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जनतेला सांगायचंय, बाबांनो काळजी करू नका. एका वेगळ्या विचाराने महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशामध्ये महत्वाचे प्रकल्प राबवण्यासाठी, त्याच्यातले महाराष्ट्राच्या हिस्साचे प्रकल्प महाराष्ट्रात आले पाहिजे. मग ते रेल्वेचे असतील, ते विमानतळाचे असतील, ते रस्त्याचे असतील. परवा आम्ही सगळ्यांनी पंतप्रधानांच्या शुभ हस्ते तिकडे नावाशेवा शिवडी ब्रिज 22,000 कोटीचा ब्रिज आहे. 21 किलोमीटर 22 किलोमीटर लांबीचा. अशा पद्धतीची कामं आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. माझ्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या, माझ्या शेतकऱ्याला तिथं काम करणाऱ्या
माझ्या भगिनीला तिथंही आपल्याला समाधान करायचंय। त्याकरता कधी काही गोष्टी घडतात। मध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला, आम्ही 5 रुपये लिटरला तिथं डायरेक्ट त्या महिला जर दूध सोसायटीला दूध घालत असेल तर महिलाच्या अकाउंटला किंवा पुरुष घालत असेल तर पुरुषाच्या अकाउंटला ते पैसे देण्याचं काम केलेलं आहे। का तर दुधाचा धंदा जगला पाहिजे, टिकला पाहिजे। माझ्या महिलांना 10-15 दिवसाला 2 पैसे त्याच्यात मिळतात। कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही भुजबळ साहेबांनी लक्ष घातलेलं आहे, सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। परवाच पंतप्रधानांशी आम्ही बोललेलो आहे। वेगवेगळे प्रसंग येतात। सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, कधी अवकाळी पाऊस येतो, काही भागामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, ऑलरेडी काही ठिकाणी पडलेला आहे, तिथं काही प्रश्न उभे राहिलेले ते सोडवण्याच्या करता अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन खात्याची जबाबदारी आपल्याकडेच आहे, त्याचा वापर आपल्याला केला पाहिजे। ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय। आणि जसं देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलंय $5 ट्रिलियन अशा पद्धतीची देशाची अर्थव्यवस्था ही 2028 पर्यंत करायची, त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे राहिला नाही पाहिजे। म्हणून आमचा प्रयत्न आहे $1 ट्रिलियन अशा पद्धतीची आपली पण अर्थव्यवस्था झाली पाहिजे, आर्थिक सुबत्ता आली पाहिजे। नुसतं भाषणामध्ये सांगून काही होणार नाही, ते कृतीमध्ये घडलं पाहिजे। आणि त्याच्याकरता सतत माझ्याकडे तर आदिती येत असते की दादा ही महिलांच्या करता स्कीम येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण आणूया, हे नव्या मुलींच्या करता त्याच्यामध्ये आपण हा निर्णय घेऊया। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्याही काही सूचना असतात। वडिलकीच्या नात्याने भुजबळ साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, संघटनेमध्ये काम करत असताना सुनील तटकरे, रुपाली चाकणकर किंवा बाकीचे आमचे सगळे सहकारी ज्यावेळेस प्रशांत कदम असतील किंवा इतर सूरज चव्हाण असतील, हे सगळे सांगत असतात की आम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना राष्ट्रवादीमय वातावरण करत असताना या गोष्टी जाणवतात आणि त्याच्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आपण त्या दूर केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांचाही सतत लक्ष असतं। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की एकंदरीतच आपला देश वेगाने विकास करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं हे विकासाचं मोठं विजन असलेलं नेतृत्व, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश ज्या पद्धतीनं पुढे चाललाय तशाच पद्धतीनं आपला महाराष्ट्र देखील कुठं मागे राहता कामा नये, तोही अतिशय गतीनं पुढे गेला पाहिजे। विकास करण्याकरता आपण महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीच्या सरकार हे सगळी कामं करण्याच्या करता कटिबद्ध आहे, याबद्दलची पण खात्री आपण सगळ्यांनी बाळगा। आत्ताच मुख्यमंत्री डावोसला गेलेले आहेत, उद्याच्याला येतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एमओयू, वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी येईल की जेणेकरून त्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल। कारण बऱ्याचदा रोजगाराच्या निमित्तानं अनेक जण आपल्याला भेटत असतात, त्यांना वाटत असतं छोटा मोठा व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांना व्यवसाय करण्याच्या करता आपण संधी देतो, परंतु ज्यांना नोकरी करायची अशांच्या करता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी कारखानदारी आल्याशिवाय त्यांना रोजगार मिळणार नाही। आम्ही पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत। हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेत असताना त्याच्यातून रोजगार व्हावा, माझ्या कोकणचं संपूर्ण किनारपट्टी बदलून जावी, तिथल्या महिलांना, तिथल्या पुरुषांना, तिथल्या तरुण तरुणींना चांगल्या पद्धतीनं आर्थिक सुबत्ता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळावी, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। ही पण गोष्ट माझ्या आया बहिणींनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला महामानवांच्या विचारावरच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा। त्याच्यामध्ये कुठेही यत्किंचितही तसूभर देखील कुठला बदल हा आमच्याकडनं होणार नाही, कारण आपला महाराष्ट्र हा शूरांचा आहे, हा वीरांचा आहे, हा संतांचा आहे, हा महात्म्यांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे। आणि त्याच्यामुळं या महामानवांच्या विचारावरच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि सरकारमधली आणि राज्यातली पुढची वाटचाल ही त्या बाबतीमध्ये चालू राहणार आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा। महिलांनो, अनेकदा
माझ्या अनेकांच्या ओळखी आहेत, परंतु अनेक जण बाहेरनं नवीन महिला आलेल्या आहेत. त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही गेल्या 30-35 वर्षापासून मी खरं तर समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे. तेव्हापासून मी पहिल्यापासून शब्दाचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख आज महाराष्ट्रामध्ये आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कोणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही. माझं सगळं काम रोखठोक असतं. मी जे काही असेल, एखाद्या वेळेस काम करत आणलेल्या व्यक्तीला जरा वाईट वाटेल किंवा हे काम नाही कसं म्हणलं, मला माहिती असतं की ते वाचल्यानंतर होणार का नाही. जर नाही होणार तर उगीच तुम्हाला हेलपाटे देऊन काय उपयोग आहे. या आज या उद्या बघू करू काय त्याचा उपयोग आहे. त्याच्यापेक्षा होत असेल तर ताबडतोब फोन उचलावा, ताबडतोब काम तिथं मार्गी लागावं. ही पद्धत थोडंसं काहींना वाईट वाटतं, परंतु नंतर लोकही म्हणतात नाही हेच बरोबर आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचं आहे. हे करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. मात्र जे पटत असेल, जे योग्य असेल ते मनापासून करायचं आणि एकदा घेतलेल्या निर्णयापासून कधी बाजूला जायचं नाही. आपण जो निर्णय घेतलाय तो अतिशय कडेला न्यायचा, तडीच न्यायचा. त्याचा शेवटपर्यंत कुठं आपण त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. सर्व घटकांना बरोबर घेऊनच आपण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू ठेवायची. सर्वांच्या विचारातूनच सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. मग प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, नरहरी झिरवाळ असतील, अनेक बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन, आमदारांना 50 लोकांना विश्वासामध्ये घेऊन आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतलेला असताना आपला निर्णय पक्ष हिताचा आहे, राज्याच्या हिताचा आहे. पक्षाशी ध्येय धोरणांशी आणि विचारांशी आपण कधी तडजोड करायची नाही अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे. महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा हा आपण समोर ठेवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपण ही पण बाब तितकीच महत्वाची मानलेली आहे की आज समाजामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता इतर घटकांना पण जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. तशा पद्धतीनं काम आपलं सरकारमध्ये चाललेलं आहे. हे काम करत असताना न्याय व्यवस्थेमध्ये ते कसं बसेल, मागं जसं हायकोर्टामध्ये एकदा नाकारलं, सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं, तसं न होता ते टिकेल कसं, त्याच्यामध्ये कुठल्याही घटकाची फसवणूक होणार नाही या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये आपण यत्किंचितही शंका मनामध्ये बाळगू नका. सामाजिक सलोखा हा आपल्याला राखायचा आहे. सुसंस्कृत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख आपल्याला सर्वांना टिकवायची आहे, ही ओळख आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळं कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका, आपली फरफट होऊन देऊ नका. कधी कधी काही जण अशी भडक भाषणं करतात. वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही. आपल्याला विकासाला महत्व द्यायचं आहे. आपल्याला महिलांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा त्या ठिकाणी द्यायची आहे. तिथं कुठं कमी पडायचं नाही. अशा पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यांनी जशा पद्धतीनं त्या काळामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा ह्या त्या काळामध्ये उभारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तो सुसंस्कृत चेहरा आपल्याला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणजे मग माझ्या राष्ट्रवादी महिलांच्या कुठल्याही कार्यकर्त्या असतील, कुठलेही पदाधिकारी असतील, कुठल्याही माझ्या जिल्हाध्यक्ष असतील किंवा रुपालीच्या कार्यकारिणीतल्या माझ्या भगिनी असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीचं काम झालं पाहिजे. तेच युवकांच्या बाबतीमध्ये, तेच वेगवेगळ्या सेलच्या बाबतीमध्ये
देखील आपल्याला करून दाखवायचंय। समाजातल्या वंचित दुर्बल अशा पद्धतीनं जे प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि ह्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करत असताना माता भगिनींना न्याय मिळवून देणारा आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे। रडत बसायचं नाही। काही घडलं तर तुम्ही संपर्क ताबडतोब साधा। अनेक सहकारी आहेत, तिथं संपर्क साधून ताबडतोब आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू। तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकट्या नाहीयेत ही जाणीव माझ्या महिलांनी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे। आपण माझ्यासाठी आपण सर्व महिला भगिनींना या निवडणुकीच्यासाठी मला एकंदरीत मनापासून सांगायचं आहे की ही ताकद आपली निवडणुकीपुरती नाही तर आपल्या पक्षाची संघटनेची खरी ताकद आहे। हे सकारात्मक राहिलं पाहिजे। हा आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं वाटून घेऊ नये। मी कुठेतरी एकटी पडलेली आहे, मला कुणी विचारत नाहीये, मला कुणी त्या ठिकाणी चांगलं सुचवत नाहीये। अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये आणू नका आणि हलका कानाचा अजिबात राहू नका। अगं तुझ्याबद्दल ही काल अशी अशी म्हणत होती असल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका। तिला म्हणा काय म्हणत होती ना, माझं मी आणि ती बघून घे, तू का बस असं सांगा, निम्म काम आपलं होतंय। हे मला तुम्हाला अतिशय मनापासून सांगायचंय। मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, पण कुठेही हलक्या कानाचं राहू नका। आणि आपले पदाधिकारी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये मिसळतील, महिलांच्या मध्ये मिसळतील, त्यावेळेस ह्या महिला योग्य पद्धतीने काम करतात असा विश्वास ज्या आपल्याशी निगडीत नाही अशांना वाटला पाहिजे। तिथं कुठेही आपली पक्षाची बदनामी होता कामा नये। तुम्ही पदाधिकारी म्हणून तुमची बदनामी होता कामा नये, त्याचबरोबर पक्षाची पण बदनामी होता कामा नये। त्याच्यामुळे फार आपल्याला समजून उमजून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। मला असंख्य आज ज्या संख्येने मी अक्षरशः विचार करत होतो, मी एवढे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बघितले पण असलं वादळ मी कधी बघितलेलं नाही। ज्या पद्धतीनं हे काही लाल रंगीबेरंगी वादळ आहे, तिथं लाल आहे, इथं काळं आहे, तिथं अजून कुठलं तिथं पांढरं आहे, तिथं सगळ्या म्हणजे रंगीबेरंगी अशा प्रकारचं, आणि तोच खरा आपला भारत आहे, तोच खरा आपला महाराष्ट्र आहे आणि तीच खरी आपली मुंबई आहे। हे आपल्याला विसरता येणार नाही। पक्षासाठी तुम्हाला येणाऱ्या कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील, काम करताना भेडसावणाऱ्या समस्यासाठी फक्त एकच आपण हाक द्या, एक भाऊ या नात्याने हा अजित पवार तुमच्या पाठीशी कायम हजर आहे अशा प्रकारची खात्री देतो। पुन्हा एकदा तुम्ही ज्या संख्येने आलाय त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।